दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते। पण यामागची कथा तुम्हाला माहितीये का? नरक चतुर्दशी म्हणजे अंधारावर विजय मिळवण्याचा दिवस। नरक चतुर्दशी साजरी करण्यामागची कथा अशी आहे की या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता। नरकासुर या राक्षसाने स्वर्गावर हल्ला करून 16,000 स्त्रियांना कैद केले होते। त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेसह नरकासुराशी युद्ध केले आणि सुदर्शन चक्राने त्याचा वध केला। त्यावेळी नरकासुराने मरताना एक वर मागितला की या दिवशी म्हणजेच माझ्या मृत्यूदिनी लोक प्रकाश साजरा करतील आणि नरकातून मुक्त होतील। त्यामुळेच नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तेल आणि उटणं लावून अभ्यंग स्नान केले जाते। अभ्यंग स्नान ही फक्त एक परंपरा नाही, तर मन आणि शरीर शुद्ध करण्याचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सण आहे। नरक चतुर्दशी आपल्याला सांगते की अंधार कितीही घनदाट असला तरी त्याच्यावर प्रकाशाचा एक दिवाही पुरेसा असतो अंधार दूर करण्यासाठी। त्यामुळेच या दिवाळीत नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचा दिवा मनात नक्की लावा। ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आम्हाला Instagram आणि Facebook वर नक्की फॉलो करा।